तर मित्रांनो, आम्ही आता अल्जेरियाच्या एअरपोर्टवरती आहे. आमचं चेक इन वगैरे सगळं झालं आहे आणि आम्ही आता अल्जेरियाच्या एअरपोर्टवरती आहे. आता अल्जेरियातनं आम्ही तुर्कीला निघणार आणि तुर्कीमधून परत आम्ही मुंबईला निघणार आहे आणि मुंबईमधून परत आम्ही तिथून आमचा एक 3-4 तासमध्ये हॉल्ट आहे तिथं टर्मिनल 2 वरून 1ला जाणार आणि त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूरला निघणार तिथून मुंबईमधून. तर इथं अल्जेरियाच्या एअरपोर्टवर आम्हाला टाईम आहे, तोपर्यंत आम्ही जरासा अगस्तीला इथं तिथं पार्कमध्ये अंडा खेळलो आणि ट्रेनमध्ये गेलो बसायला. ट्रेनमध्ये बसल्यानंतर अगस्तीची दंगामस्ती सुरू झाली. अगस्तीची दंगामस्ती करत तो झोपला थोडा वेळ आणि तोपर्यंत आम्ही तुर्कीमध्ये पोचल्यानंतर तरी पण हा झोपलेलाच होता. परत त्याच्यानंतर आम्ही परत पुढं चेकिंग केलं, एअरपोर्ट वगैरे फिरलो. एअरपोर्टचा तुम्हाला व्ह्यू बघा आतमध्ये कसा वाटतोय तुर्कीचा. आणि ड्युटी फ्रीमध्ये फिरलो, आयफोनच्या प्राईस चेक केल्या, भरपूर फिरलो त्या दिवशी. कारण आम्हाला या दिवशी किती 4 तास हॉल्ट होता मध्ये आणि गेट नंबर पण आमचा पडला नव्हता. त्याच्यामुळं आम्ही पूर्ण आतमध्ये फिरत राहिलो, नाश्ता केला. घरून आम्ही जेवण घेऊन गेलेलो, ते बसून एका जागी मोबाईल चार्जला लावला आणि जेवलो, परत फिरलो. तर हे जरा इस्तांबूलचं एअरपोर्ट कसं आहे ते तुम्ही बघा. मित्रांनो, फायनली आम्ही मुंबई एअरपोर्टला पोचलो. आमची तुर्कीवरून जी फ्लाईट होती ती थोडी फ्लाईट आमची डिले झाली. त्याच्यामुळं आम्ही जास्त वेळ तिथं थांबलो तुर्की एअरपोर्टवरती. आणि सकाळी माझी कनेक्टिंग फ्लाईट असल्यामुळं टर्मिनल 2 वरून टर्मिनल 1वर जायला मला खूप वेळ लागला. त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढू शकलो नाही. फायनली माझी बहीण आली. बहिणीनं आम्हाला थोडा नाश्ता बनवून आणलेला, तो दिला आमच्याकडे. आणि माझ्याकडे एक्स्ट्रा बॅगेज होतं ते त्यांच्याकडे दिलं आणि आम्ही टर्मिनल 1वरती आलो. अरे तो कोंबडा आहे का काय आहे, तो का शांबरूक आहे, काय आहे ते? अगस्ती आमचा आज स्टार एअरवेजनं निघालाय तो आपल्या संजय गोडावत साहेबांच्या स्टार एअरवेजनं मुंबई ते कोल्हापूर. टर्मिनल 1वरती मुंबईमध्ये. तर स्टार एअरवेज आपली कशी आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. अगस्ती तुम्हाला दाखवणार आहे. एक द्या कसं होतं रे. मुंबईच्या एअरपोर्टवर बसलो आहे. अगस्ती आम्ही आहे. तर टर्मिनल 1ला पूजानं इडल्या बनवून आणल्या आणि चटणी बनवून दिली. त्यानंतर खात बसलो. ते बघूया तसं मला
तुला बाय बाय कर. तुला बाय बाय करा. तुला बाय बाय करा. आम्ही आता आहे मुंबईच्या आपल्या डोमेस्टिक एअरपोर्टवरती ना. आणि आता आज आम्ही फर्स्ट टाईम आपल्या स्टार एअरवेजनं आम्ही जाणार आहे मुंबई ते कोल्हापूर प्रवास करणार आहे ऑगस्टमध्ये. आम्ही आलो अल्जेरियावरून आणि अल्जेरिया ते इस्तांबूल आणि इस्तांबूल ते मुंबई. मुंबईमधून आपल्या संजय गोडावत सरांची स्टार एअरलाईन्स आहे त्याच्यावर आम्ही म्हटलं एक ट्रायल घेऊया आणि त्याच्यासाठी आम्ही म्हटलं चला बघूया कसं आहे आपल्या भागचे संजय गोडावत बघूया म्हटलं कसं आहे. थँक्यू बाबांना थँक्यू देतेस तू. हाँ सेकंड करता है वो. क्या मेरे पापा को वीडियो कॉल पे देखता है ना, उसको लगाया वहाँ पे. चलो सेकंड कर लेते. वरती ना फिरतोय हा आपल्या अगस्त्याचा मी तुम्हाला हे दाखवतो. बोर्डिंग पास है ना. अगस्त्याचा आहे. ए नो नो कम हिअर नो. बसलाय बघा बसमधून आता आम्ही प्लेनकडे निघालो. मम्मीनं कॅमेरा आता हा जो आपला बेबी स्ट्रोलर आहे तो प्लेनमध्ये आपण जायच्या आधी ते जमा करून घेतात आणि आपल्याला आपलं जे डेस्टिनेशन आहे म्हणजे आता आम्ही कोल्हापूरमध्ये उतरणार तर कोल्हापूरमध्ये ते आपल्याला तिथं भेटणार. बसायच्या आधी हा जमा करून घेतात.
तर फायनली आम्ही बसलो प्लेनमध्ये आणि शीट वगैरे त्याच्या स्पेशियस आहेत बरं का. आणि मस्त मला म्हणजे एकदम क्लिनलीनेस पण आहे आणि फ्रेश असं वाटलं, काय जास्त हे नाही. अगस्त्याची मस्ती बघत बघत आम्ही आपलं चाललं होतं, आमचं टाईमपास चालू होता. पुढं बिझनेस क्लास पण आहे आणि बिझनेस क्लास तुम्ही जर अपग्रेड करताय डोमेस्टिकला तरी डायरेक्ट तुम्ही पोचल्यानंतर डोमेस्टिकचा जर बिझनेस क्लास अपडेट केला ना तर तुम्हाला फायदा होतो. प्री बुक केला तर जास्त तिकीट असतं. आधी त्यासाठी आधी तुम्ही बुक करा कोणाला करायचं असेल तर बिझनेस क्लास. थोड्याशा एक 45-1 तासाच्या ह्याच्या प्रवासासाठी बिझनेस क्लास तसा बरोबर नाही आहेच. उगाच पैसे वेस्ट जातात असं मला वाटतं. Unlikely event aircraft landing in water, remove the life jacket from the pouch placed under your seat and slip it over your head. Secure the strap around your waist with the buckle. Hold the red tag to inflate life jacket. To inflate more, blow it to the red tip. The life jacket should be inflated before leaving the main exit doors. Tampering with or removal of the life jacket without pre-authorization is prohibited and is a functional offense. Thank you. उलटं पुस्तक पप्पानं वाचलेलं. जसं प्लेन टेक ऑफ झालं तसं थोड्या वेळात अगस्त्य दमून भागून खेळून वगैरे झोपला तो. फर्स्ट टाइम आले. कृपया ध्यान दीजिए, अब हम उड़ान के लिए तैयार हैं. कृपया अपनी सीट की बात सिटिंग पण मस्त आहे आणि आपलं क्लीनलीनेस पण आहे बरं का. फ्लाइट शॉर्ट बट स्वीट धन्यवाद. तर मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास जास्त लांब नाही आहे. जसं विमान वरती जाते तसं खाली येते. 45 मिनिटात आम्ही कोल्हापुरात पोचलो. पण एवढा मस्त प्रवास झाला आणि सुटसुटीत कळलं पण नाही किती झाला. 1 तास सांगतात पण त्याच्या आधीच पोचलो आम्ही. आणि हे आम्ही कोल्हापूरच्या आपल्या विमानतळावर उतरलेलो आहे. 9:30ला आम्ही बसलो आणि 9:30ला बसलो आणि 10:15 तरी आम्ही उतरलो कोल्हापुरात. शॉर्ट बट स्वीट. कोल्हापूरच्या एअरपोर्टमध्ये आम्ही आलोय बरं का. एक नंबर वाटलं मला. शॉर्ट बट स्वीट मस्त. तेवढंच एअरपोर्ट आहे पण एकदम फील देतंय बरं का. आहे ना. मस्त कोल्हापूरचा साज आहे एअरपोर्टवरती एकदम छान. इथं बॅगेज येणार बघा छान पैकी. इथं आपले ज्योतिबा महालक्ष्मी छान आहे. इथं बॅगेज येणार. ट्रॅक्टर मधून बॅगेज येतं इथं. खतरनाक आहे. खतरनाक काम. कोल्हापुरी कोल्हापूर एअरपोर्टच्या क्लिनलीनेसला 10 पैकी 11 मार्क बरं का. कारण काय मुंबईच्या एअरपोर्टवर मला एवढी घाण भेटली. मला कोल्हापूर एअरपोर्ट एकदम मला नाही यार. मुंबईच्या एअरपोर्टवर मला टिश्यू भेटले नाही. मग इथं कोल्हापुरात भेटले. त्याचं आश्चर्य आहे. मित्रांनो, ओव्हरऑल कोल्हापूर एअरपोर्टचा माझा पॉझिटिव्ह व्ह्यू आहे. आणि एअरपोर्टचा स्टाफ
क्लिनलीनेस एक नंबर म्हणजे एक नंबर. स्टाफ तर एवढा कोऑपरेटिव्ह आहे ना, मस्त. मला मस्त पोलीस वगैरे एकदम, तुम्हाला काय हेल्प पाहिजे असली सगळं. मी ते व्हिडिओ रेकॉर्ड करू शकलो नाही, पण ओव्हरऑल बेस्ट आहे. वॉलवरचे पेंटिंग वगैरे सगळं मला एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट वाटलं. मी एवढं तुर्की, दुबई वगैरे सगळं फिरतोय, पण मला त्याच्यापेक्षा इथलं बेस्ट वाटलं बरं का. मस्त, एक नंबर वाटलं. आज बाळ आईला आणि पप्पांना वगैरे भेटणार आहे. 6 महिन्याचं ज्यावेळी बाळ होतं त्यावेळी आम्ही घेऊन गेलेलो त्याला बाहेर. आता तो 1 वर्ष 2 महिन्याचा झाला आहे. कोल्हापूर एअरपोर्ट जावा इकडे जावा. येऊच मामा आले. कोणाकडे येते बघायचं ते त्याला बोलवू नका म्हणलं. आले आणि पप्पा आले. कोण आले तुझ्याकडे आलंय का तू घेतलंय म्हणून. बाबा कुठं आहेत बाबा आईला बघ, आजीनं कल्ल बिल्ल बघ कसा केलाय. बघ गावाकडून येताना मामाने आणि पप्पांनी पेढे घेऊन आलेले. अगस्त्य पेढे सगळ्यांना एक चारत होता. फायनली आम्ही कोल्हापुरात पोचलो आणि एकंदरीत तो व्हिडिओ कॉलवरती पप्पांना, आईला वगैरे सगळ्यांना बघायचा आणि तो असा ऑकवर्ड फील झाला नाही. तो सगळ्यांच्याकडे गेला. मेन म्हणजे त्याला ते, नाहीतर तो सहजासहजी कुणाकडे जात नाही तसा. शेवटी आम्ही पेढे वगैरे खाल्ले. एअरपोर्टचा कोल्हापूरच्या बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मस्त आहे कोल्हापूर. मस्त गाडी आली इकडे. मस्त एकदम असा ट्रॅडिशनल लुक दिला जुन्या राजवाड्याला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.